तुम्ही कधी विचार केला आहे का? एकाच ऑप्शनचा प्रीमियम काही मिनिटात वाढतो आणि काही मिनिटात कमीही होतो. यामागचं खरं कारण काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन प्रीमियम म्हणजे काय आणि तो कसा काम करतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऑप्शन प्रीमियम म्हणजे काय? ऑप्शन प्रीमियम म्हणजे आपण कॉल किंवा पुट खरेदी करताना जी किंमत भरतो तिला प्रीमियम म्हणतात. म्हणजे ऑप्शन खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. ही भरलेली रक्कम म्हणजे ऑप्शन प्रीमियम. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रीमियम म्हणजे ऑप्शन खरेदी करण्याची किंमत. हे एका उदाहरणातून समजून घेऊयात. समजा सेन्सेक्स 75,000वर आहे आणि तुम्ही 76,000चा कॉल ऑप्शन बाय केला आहे. त्या ऑप्शनचा प्रीमियम ₹250 आहे. म्हणजे तुम्ही तो ऑप्शन खरेदी करण्यासाठी ₹250 दिलेत. ही ₹250ची रक्कम म्हणजे ऑप्शन प्रीमियम आहे. म्हणून प्रीमियम म्हणजे ऑप्शन्स खरेदी करताना भरलेली किंमत. आता प्रश्न पडेल की प्रीमियम का भरावा लागतो? कारण ऑप्शन बाय केल्यावर तुम्हाला भविष्यात तो ऑप्शन वापरण्याचा एक हक्क मिळतो. हा हक्क मिळवण्यासाठी जी किंमत द्यावी लागते त्याला प्रीमियम म्हणतात. म्हणजे प्रीमियम हा त्या हक्काची किंमत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट वर जाणार आहे तर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करता आणि तो कॉल ऑप्शन बाय करताना जी रक्कम भरता तिला कॉल ऑप्शन प्रीमियम म्हणतात. म्हणजे प्रीमियम हा वेगळा प्रकार नसून कॉल ऑप्शन खरेदी करण्यासाठी भरलेली किंमत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट खाली जाणार आहे तर तुम्ही पुट ऑप्शन बाय करता. तो पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी जी रक्कम देता तिला पुट ऑप्शन प्रीमियम म्हणतात. म्हणजे कॉल असो किंवा पुट ऑप्शन खरेदी करताना जी किंमत तुम्ही भरता त्यालाच प्रीमियम म्हणतात. तर हा प्रीमियम कशावर अवलंबून असतो? ऑप्शन प्रीमियम अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. जसं की मार्केटची डायरेक्शन, व्हॉलॅटिलिटी, टाईम व्हॅल्यू, इंटरेस्ट रेट आणि स्ट्राईक प्राईजपासून स्पॉट प्राईजमधील अंतर. यामधील एखादा घटक जरी बदलला तरी प्रीमियमची किंमत बदलू शकते. म्हणून प्रीमियम सतत वर खाली होत असतो. प्रीमियमचे 2 भाग. ऑप्शन प्रीमियमचे 2 भाग असतात. पहिला टाईम व्हॅल्यू म्हणजे एक्सपायरीपर्यंत उरलेल्या वेळेचे मूल्य आणि दुसरा इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्या ऑप्शनमध्ये सध्या असलेला वास्तविक मूल्य. या 2 गोष्टी मिळून ऑप्शन प्रीमियम तयार होतो. प्रीमियम दिवसभर कसा बदलतो? प्रीमियम दिवसभर एकसारखा राहत नाही. मार्केट वर खाली होतं तसं तो बदलत राहतो आणि एक्सपायरी जवळ येत गेली की टाईम व्हॅल्यू कमी होत जातो. त्यामुळे मार्केट जास्त हललं नाही तरीही प्रीमियम कमी होऊ शकतो. हे उदाहरण बघा. सकाळी 9:15 वाजता प्रीमियम ₹250 होता. नंतर मार्केटच्या हालचालींमुळे तो ₹320 गेला. पण दुपारी आणि संध्याकाळी टाईम व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तो पुन्हा ₹210वर आला. म्हणजेच प्रीमियमवर मार्केटची हालचाल आणि वेळ या दोन्हींचा परिणाम होतो. प्रीमियम जास्त कधी असतो? ऑप्शन प्रीमियम कधीच सारखा नसतो. जेव्हा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते, एक्सपायरीला अजून वेळ असतो आणि स्ट्राईक प्राईज हा स्पॉट प्राईजपासून दूर असतो तेव्हा प्रीमियम जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रीमियम पाहताना या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रीमियम कधी कमी असतो? जेव्हा मार्केट शांत असते आणि एक्सपायरी जवळ आलेली असते आणि स्ट्राईक प्राईज हा स्पॉट प्राईजच्या जवळ असतो तेव्हा प्रीमियम कमी असू शकतो. म्हणून फक्त प्रीमियम कमी आहेत म्हणून ऑप्शन बाय करू नका. प्रीमियम म्हणजे खर्च आहे का? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ऑप्शन बाय करताना भरलेला प्रीमियम हा तुमचा खर्च असतो. जर तुमचा स्टॉप लॉस लागला तर हा प्रीमियम पूर्ण किंवा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणून प्रत्येक ट्रेडमध्ये योग्य ॲनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. प्रीमियम कमी आहे म्हणून तो चांगला ऑप्शन असतो असं नाही आणि प्रीमियम जास्त आहे म्हणून तो वाईट ऑप्शन असतो असंही नाही. योग्य सेटअप, योग्य ॲनालिसिस आणि डिसिप्लिन यावरच चांगला ट्रेड अवलंबून असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा आणि स्नेक बाईट ट्रेड या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा विषय तुम्हाला किती समजला आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा ट्रेडिंगबद्दल काही प्रश्न असेल तर तोही कमेंटमध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. भेटूयात बिगनर सिरीजच्या 4थ्या भागात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.